उडवलाय बॉल चिन्मयने. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय का लोअर वन बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा बॉल देखील फरार 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 फरार. आणखी एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार चिन्मय कदम यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन धावेला समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. आणखीन एक रुबाबदार दिमागदार षटकार चिन्मय कदम यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. साठी पुढचा बॉल. हा बॉल देखील गेल्या मैदानाच्या बाहेर. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. षटकारांचा पाऊस, षटकारांची आतिषबाजी, षटकारांची दिवाळी या ठिकाणी साजरी केली जाते दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावपट्ट्यावरती. आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा तोच फटका, तीच बॅट, तेच नाव चिन्मय कदमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 75 या आकड्यावर. समोर वॉट अ शॉट. लांब वरचा लांब लचक फटका पहा. नितीन जंगम यांनी देखील टाळ्या वाजवल्यात त्या फटक्यासाठी. फार फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी चिन्मय कदम यांच्या बॅट मधून येताना. बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. या बॉलला देखील पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. नितीन यांचा पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलाय वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावा येतोय चिन्मय कदमच्या बॅट मधून. चौकार. ओहो यावेळेला गुडघा टेक सिक्सर देख. या बॉलला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 6 6 6 षटकार. ओहो यावेळेला समोर षटकार चिन्मय कदम यांच्या बॅट मधून. पहा अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. हेलिकॉप्टर शॉट आणि या शॉटने जर आपण